टार्गेट द टार्गेट्स खूप सोपा विषय वाटतो हा. असू पण शकतो सोपा करायला. जेव्हा उत्क्रांतीचं ज्यांना नॉलेज आहे किंवा ज्यांना शरीर सायन्सचं नॉलेज आहे त्यांना माहिती असेल ना की आपला जन्म सुद्धा एका टार्गेटमधून झालाय. कोट्यावधी, होय कोट्यावधी शुक्राणू एका गर्भबीजात जाण्यासाठी शर्यत लागलेली असते. सगळ्यात स्पीडचा जो शुक्राणू असतो, ज्याची सगळ्यात जास्त ताकद आहे आणि ज्याचा सगळ्यात जास्त वेग आहे, तो अंडकोश क्रॅक करतो, त्याचा जन्म होतो. ते आपण सगळे विश्वास ठेवणार आहात का की तुमच्या जन्माच्या वेळेस 52 कोटी शुक्राणू प्रयत्न करत होते जन्म घेण्यासाठी, त्या तेवढ्या कोटी लोकांना हरवून तुम्ही आणि मी जन्म घेतलाय. कारण टार्गेट असते त्यावेळेस, त्या टार्गेट त्यावेळेला ते पूर्ण व्हायला पाहिजे. गर्भधारण्यात झालेल्या महिलेला डॉक्टर चेकअप करतात आता आणि ठराविक टार्गेटमध्ये ठराविक ते जे शरीरातलं बाळ असतं ते प्रगती करते का ते बघितलं जातं. टार्गेट असतं 3 महिन्याचा मुलगा बसला पाहिजे, 6 महिन्याचा मुलगा उभा राहिला पाहिजे, 1 वर्षाचा मुलगा चालला पाहिजे, 4 वर्षाचा मुलगा पळाला पाहिजे, 6 वर्षाचा मुलगा सायकलवर न पडला पाहिजे, त्याचे गुडघे फुटले पाहिजेत. सगळे टार्गेट आहे. पहिलीला यायचं, दुसरीला, तिसरीला ह्या वर्षी येणार, 5वी ह्या वर्षी करणार, 8वी ह्या वर्षी करणार. टार्गेट आहे. टार्गेटनी जगणारा माणूस, टार्गेटनी जन्मणारा माणूस व्यवसायात आला किंवा नोकरीने सर्टन लेवलला पोहोचला की टार्गेट विसरतो. आज सकाळी आपण उठलोय ना, मेलो नाहीये ना, उठलोय, मग काय करावं लागेल आता? दात घासावं लागेल, आंघोळ करावी लागेल, ऑफिसलाही जावं लागेल, रोजच्या पाट्या टाकाव्या लागतील, संध्याकाळी परत घरी यावं लागेल. 8 तासाच्या ऑफिसच्या काममध्ये मी खऱ्या अर्थानं 4.5 ते 5 तासच काम करतो. ब्रेकफास्ट, संध्याकाळचा चहा, दुपारचे जेवण आणि गॉसिपिंग याच्यामध्ये माझा पाऊण तास जातो. गॉसिपिंगच्या आधी 10 मिनिटं माझा माइंड सेट असतो, आज काय गॉसिप करायचं आहे. झाल्यानंतर सुद्धा 10 मिनिटं माइंड सेट असतो, अरे यार हे करायचं राहिलं, तिने पण ड्रेस चुकीचा घातलाय, मला बोलायचंच राहिलं, आज तो पण उशिरा होता, सरांना इनडायरेक्टली का होईना कळवायचंच राहिलं. स्वतःला फसवतच आपण जगत असतो. मग दोष द्यायचा कोणाला? परमेश्वराला, नाही तो बॉसला. आमच्या बॉसला काही कळतच नाही. एक साधी स्टोरी सांगतो. असंच एका कंपनीमध्ये सेमिनारला होतो, एकाला प्रमोशन झालं, खुश झाला, त्यांनी लगेच साईडला गेला आणि बायकोला फोन केला, बघ तू मूर्ख आहेस का नाही, तू सांगत होती तुमच्या बॉसला काही अक्कल नाही, तुमच्या कंपनीला काही अक्कल नाही, बघ त्यांनी मला प्रमोशन दिलं, त्यांनी 12,000ने माझा पगार वाढवला, माझं कौतुक आहे. 5 मिनिटांनंतर पुढच्या इन्क्रीमेंटला त्याच्या शेजारीच बसणाऱ्या माणसाचं इन्क्रीमेंट मात्र 16,000 झालं. परत बायकोला फोन लावा, तूच बरोबर होती बरं का, कंपनीत कळत नाही आमच्या, कारण माझ्यापेक्षा त्याला जास्त मिळालंय. साधा माणसाचा स्वभाव आहे ना, आपल्याकडे लाईट गेली ना, आपण गॅलरीवरून आजूबाजूला बघतो, सगळ्यांची लाईट गेली ना, मग माझी गेली तर काय हरकत नाही. अख्खं जग अंधारात असेल आणि मी पण अंधारात असेल तर मला चालेल, मी एकटा मात्र अंधारात नको. मी घरात उजेड आणण्यासाठी काय करू शकतो का मला माहित नाही, पण मी पण अंधारात, जगही अंधारात, आय एम हॅपी. म्हणजे माझ्याकडे कार नसण्याचं मला एवढं दुःख नाहीये, त्याच्याकडे कोणाकडे तरी कार आहे त्याचं मला दुःख आहे. माझी कंपनी 65 लोकांची राहिली त्याचं मला दुःख नाहीये, त्याची कंपनी 25 लोकांची झाली त्याचं मला दुःख आहे. आणि त्याची कंपनी जर 25 लोकांची झाली असेल, त्याची कंपनी जर 40 लोकांची झाली असेल, त्याच्या मागे काहीतरी गणित आहे, काहीतरी सायन्स आहे. आपण विश्वास ठेवणार आहोत का माहित नाही मला, पण मी जर हे बटन चालू करतो ना, त्याच्यामध्ये कमीत कमी 15 गोष्टी इक्वल लागतात, नाही तर लाईट लागत नाही. हे बटन जर आतल्या वायरला जोडलेलं नसेल, लाईट लागणार नाही. बटन आतल्या वायरला जोडलेलं आहे पण बल्बला जोडलेलं नाही, लाईट लागणार नाही. सगळं ओके, पण तो बल्ब गेलेला आहे, लाईट लागणार नाहीये. शेकडो गोष्टी, जिलियन्स ऑफ फोर्सेस एकत्र येतात तेव्हा कधी चांगली गोष्ट करतं. आपल्याला मात्र सक्सेस असं वाटतं की सहज मिळालं पाहिजे, फुकट. मी सकाळी उठलोय ना म्हणजे मला सक्सेस मिळालं पाहिजे, कारण टार्गेट नाही. मी 2 वर्षांनी कुठं पोहोचू शकतो, मी 4 वर्षांनी कुठं पोहोचू शकतो, मी 8 वर्षांनी मला कुठं जायचंय, माहितच नाही आपल्याला काय. आणि ते करण्यासाठी काय करायला पाहिजे हेही माहित नाही. आम्ही नेहमी असं सांगतो की जर टार्गेट अचीव्ह झालं तर टार्गेट वॉज रॉंग. द टार्गेट वॉज रॉंग. टार्गेट अचीव्ह करताना घाम फुटला पाहिजे, खऱ्या अर्थानं झोप मोडली पाहिजे,
चेहऱ्यावर असा डिस्टर्बन्सपणा दिसला पाहिजे, लोकांनी सांगितलं पाहिजे का डिस्टर्ब वाटतंय, तर समजायचं की मी टार्गेटकडे चाललोय. मी खूप वर्ष बघितली, खूप लोक बघितली, खूप उद्योजक असे बघितले की 5 लोक म्हणजे 5च लोक, म्हणजे वडिलांच्या वरून आपण आपल्या जागेवर बसतो तेव्हाही माझ्याकडे 5च लोक होती. मी रिटायर झालो, माझी पुढची आली, तीच 5 लोक होती. लोक पण दिली पण 5 लोकांचा स्टाफ, तोच माझा 2 कोटीचा टर्नओव्हर. माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे फ्लॅट आहे, सगळे, पण माझा टर्नओव्हर 2 कोटीच आहे. 5 वर्षांनंतर मी 3.5 कोटी झालो होतो, तर 2 कोटीच आहे, कारण 8% मागेच वाढते. आपण काहीच विचार करत नाही कशाचाच. टार्गेटचा उद्देशच आहे की आयुष्याला काहीतरी एक प्लॅनिंग असावं. नोकरीत जरी असतात, माझी पुढची चेअर काय असायला पाहिजे, आणि ती चेअर मिळवण्यासाठी मी नैतिकतेनं काम करणार आहे का, सगळ्यात महत्वाचं. आणि इथं काम करणार आहे का, कदाचित मी 3 वर्षांनी जॉब बदलेल ना, जॉब बदलणं अगदी नैतिक काम आहे आणि तो कंपन्यांचा दोस्त आहे, म्हणजे रोजच्या जीवनातला भाग म्हणू आपण. पण मला जर 4 वर्षांनी तिथं पोहोचायचं, सगळ्यात पहिले मी कॅपेबल आहे का, मी तयार आहे का त्या गोष्टीला, एम आय रेडी. नुसतंच मला माझ्यावरची पोस्ट जनरल मॅनेजर होण्याचा अर्थ नाही, मी जनरल मॅनेजर होऊ शकतो का. रिस्पॉन्सिबिलिटी कम्स टू दोज हू कॅन शोल्डर इट. बरोबर आहे, वाचलंय, ऐकलंय. तुम्ही ते तयार तर व्हा. आम्ही 4थी-5वीच्या मुलांना जे सांगायचो ते आता परत उद्योजकांना सांगावं लागतं की सचिन तेंडुलकर, मी खरं आहे का खोटं, कोणतं खरं खोटं आहे ते फक्त तुम्ही मला सांगायचं बरं का. सचिन तेंडुलकर भारताच्या क्रिकेट मंडळाकडे गेला आणि सांगितलं की मला क्रिकेटची टीम मध्ये घ्या, म्हणजे मी चांगलं खेळेन. हे खरं आहे का तो चांगला खेळत होता म्हणून त्याला टीम मध्ये घेतलं? बरोबर. A.R. रहमान ऑस्करच्या लोकांकडे गेला, सांगितलं मला ऑस्कर द्या ना, म्हणजे मी चांगलं म्युझिक बनवल. हे खरं आहे का त्यांनी चांगलं म्युझिक बनवलं म्हणून तो त्याला ऑस्कर मिळालं? तुम्ही तयार जावा. तुम्ही असं समजा मी जनरल मॅनेजर आहे, तुम्ही समजा मी माझ्या वरच्या पोस्टचा एक मॅनेजर आहे, तो जे काम करतो त्यांनी जेवढं कॅपेबल स्वतःला बनवलंय तेवढं मी बनवू शकतो का. जबाबदारी चालून येईल, चालून. तुमच्या वरच्या चेअरचा माणूस वेडा नसतो, त्याला कळतं. आणि सगळ्यात वरचा चेअर जो हा माणूस बसलाय ना, त्याला तर सगळंच कळतं. तुम्ही तयार व्हा. त्यांनी संधी दिली नाही तर त्याचं अपयश असेल, आपलं नाही. कधीच नाही विचार केला आपण मला या वर्षी 10 लाख रुपये एक्स्ट्रा कमवायचे, मग कोणता बिझनेस करू. सगळ्यात महत्वाचं कोणता बिझनेस करू शकतो. मी एक बघितलं की लोक फूड, करंजी, चकली, चहा पाणी, रेडीमेड ड्रेस शिवणं, याच्या पुढे जातच नाहीत. हे धंदे चांगले आहेत का? निश्चित धंदे चांगले, सगळेच व्यवसाय चांगले असतात, व्यवसाय कोणत्याही वाईट नसतो. मग सुरुवातीला काही काळ सर्वाइव्ह व्हायला तो व्यवसाय ठीक आहे, पण नंतर तो तेवढा टर्नओव्हर देणार आहे का मला. माझा टर्नओव्हर आहे, माझं सगळं प्रॉफिट असं जरी समजलं तर मी दिवाळीला फक्त 2 लाखच करंजी विकू शकतो, 2 लाखातच फराळ विकू शकतो. मग 2 लाखात माझं चालणार आहे का? मग मला मोठ्या टर्नओव्हरचा धंदा नको का करायला. हे जे सांगतात ना धंदा करायला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, पैसे लागतात, सब खोटे. तुम्ही बिझनेस घेऊन समोर आहे, आम्ही तुम्हाला सांगू कसा करायचा आहे. आणि काहीही स्वार्थ नाहीये आमचा. जे नवीन आले त्यांनी सांगतो, जुने त्यांनी माहिती, 1 रुपया सुद्धा आम्ही कुठूनही काही घेत नाही. आमची सोशल जबाबदारी म्हणून आम्ही करतोय. तुमच्या आजूबाजूची तुमच्याच बरोबर एकाच प्लॅटफॉर्मवर असणारी 10 वर्ष आधीची लोक प्रगती करताना दिसलीत का नाही? तुमच्यात ज्युनियर असणारी एक माणूस तुमच्या पुढे एखाद्या वेगळ्या कंपनीत सिनियर म्हणून गेलाय का नाही? आपण सांगता होता नाही तो पुढंच करतो, नाही. दिस इज अ क्वालिटी, दिस इज अ रिक्वायर्ड क्वालिटी. पण बॉसचे किती पुढं करा, बॉसला अक्कल असते. पुढं करणारा माणूस आणि चांगलं काम करणारा माणूस बॉसला कळतं, नाही तो बॉस असूच शकत नाही. मग मला काय करावं लागेल टार्गेट पूर्ण करायला? मला हा टार्गेट मी निवडलंय आणि टार्गेट उगाच लावायच्या सवा काही निवडायचं नाही. आज जर माझा व्यवसाय 100 रुपये आहे तर मी उगाच पुढच्या महिन्यात मी 4,000चा धंदा करीत नाही होत. पण मी 300चं टार्गेट करू शकतो. मग 300चं वर्ष अखेर टार्गेट करण्यासाठी मला दर महिन्याला किती करावं लागेल? मग दर महिन्याला मला एवढं टार्गेट करण्यासाठी मला रोजचं साधारण किती इन्क्वायऱ्या क्रिएट कराव्या लागतील, किती जनरेट कराव्या लागतील. मग त्या इन्क्वायरी आल्या तर त्यांना फॉलोअप करायला माझ्याकडे माणूस आहे का? फॉलोअप आल्यावरती टेक्निकली पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे माणसं आधी नेमावी लागतील. धंदा करताना माणसं आधी अपॉइंट करावी लागतात. तुम्ही जर शहराला चांगला काळ येईल नंतर माझ्याकडे माणसं येत नाहीत. लोक कोणासाठी थांबत नाही. लोकांना प्रचंड बाहेर मार्केट ओपन आहे. तुमच्यासारखी 100 ने 1000 लोक, तुम्ही वेगवेगळ्या व्यवसायात असाल, पण तुमच्यासारखी हजारो लोक तो व्यवसाय करणारी तयार आहेत समोरच्या पुढे. जस्ट द्यायला फोन केला तर 20 लोक फोन करतात त्यांना, मी तुमचा व्यवसाय करतो म्हणून.
मला सर्व्हिस द्या. आणि लोक तुम्हाला धंदा देताना तुमच्याच सुधारणा व्हावी म्हणून कोणी धंदा देत नाही. ते तुम्हाला करेक्ट करण्यासाठी धंदा देणार नाही. तुमच्याकडे तयारी आहे, मला द्या, नसेल विषय संपला, माझ्याकडे दुसरा रेडी आहे माणूस काम करणारा. टार्गेट आखावं लागेल, स्टाफचं टार्गेट आखावं लागेल, फंडचं टार्गेट आखावं लागेल, मी किती तास काम करणार हे आखावं लागेल. नाही होणार त्याशिवाय काय काम. कारण मी एक बघितलं बरं, जी जे उच्च हायर लेवलला गेलेली लोक आहेत त्यांच्या प्रत्येकाची एक क्वालिटी 100% दिसते. टार्गेट स्पष्ट आहे, किती दिवसात अचिव्हमेंट पूर्ण करायचं ते स्पष्ट आहे, त्यासाठी लागणार मला काय काय ते सुद्धा त्यांचं विजन क्लिअर आहे, कोण मदत करू शकेल ते पण विजन क्लिअर आहे. तुमच्या आजपर्यंत आयुष्यात आलेला कोणत्या ना कोणत्या माणूस तुमचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुमच्या आयुष्यात आलेला आहे, तुम्हाला ते कळलेलं नाहीये. जा थोडं मागं बॅकग्राऊंडला, तुमच्या लक्षात येईल. कदाचित भविष्यात असेल, जा थोडं भविष्यात तुमच्या लक्षात येईल. तुमच्याच व्यवसायात तसे लोकांनी शेकडो कोटींचा टर्नओव्हर करतात हो, मोठे आणि खुश आहेत, समाधानी आहेत परत का नाहीये, तुम्हाला दिसतंय का नाही ते. म्हणजे उदाहरणं कोणाची घ्यायची, मी नेहमीच एक वाक्य वापरतो, काही वेळा रिपीट सुद्धा होतात आमच्याकडनं. उदाहरणं कोणाची घ्यायची, जे सक्सेस झाले त्यांची घ्यायची का फेल्युअर झाले त्यांची घ्यायची. म्हणजे एक पेट्रोल पंपावरचा कर्मचारी त्याच्याच हयाती 30 वर्षामध्ये, हे एक्सपेरिमेंटल केस आहे, असे सगळे घडत नाही, पण आपल्या समोर आहे. म्हणजे इफ इट कॅन हॅपन इट विल हॅपन. लॉ ऑफ मर्फीचं एक छोटंसं पुस्तक आहे, नक्की विकत घ्या. लॉ ऑफ मर्फी, इफ इट कॅन हॅपन इट विल हॅपन. त्या 22-25 वर्षाच्या मुलाला माहित नव्हतं ना, आम्ही 40,000 कोटीचं रिलायन्सचं साम्राज्य उभं करू. झालं ना उभं, आणि सहज झालं, असं झालं, त्यालाही कळलं नाही कधी झालं. अशक्य आहे काही नाही, प्लॅनिंग पाहिजे होतं, त्यांनी प्लॅनिंग केलं. 40,000 कोटीले निम्मे पैसे दोन्ही मुलांच्या दिल्यानंतर दोन्ही मुलांमध्ये किती फरक आपण बघितला. एकाने 5 वर्षात संपवले, टार्गेट नव्हतं. एक जिथं हात घालील तिथं सोनं निघतंय, एकाला आता सोनं दिलं तरी माती होतीये. माझ्या हौस, माझं व्यसन, माझी आवड ही माझ्या करिअरची आडवी तर येत नाही ना. विचार करावा लागेल ना. हे दोन गोष्टी आहेत, एक तुमचं करिअर पणाला लावा आणि तुमच्या लाईक डिसलाईक्स पूर्ण करा, किंवा लाईक्स डिसलाईक्स पणाला लावा आणि करिअरकडे लक्ष द्या, टार्गेटकडे लक्ष द्या. ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात, जगात जे जे यशस्वी झाले प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडलं असेल ना. पतंगराव कदमांनी झोपडपट्टीतनं साम्राज्य उभारलं, सिम्बोसिसने उभारलं, आणि काही लोक अजूनही घरातल्या घरात 30वीच्या मुलांचे क्लासेस घेत आहेत त्यांच्या आधीपासून. आपण बघतोय उदाहरणं समोर आहेत. कारण खरं सांगू का, आपण आपल्याशी बोलतच नाही. फ्रॉम हिअर टू व्हेअर विचारच केला जात नाही. फ्रॉम हिअर टू हिअर. मी खरंच खूप लोकांना ओळखतो बरं का, अशा की क्लासेस घेतात आहेत, 6वीची 8 पोरं झाली, 9वीची आली, नंतर 10वीची मुलं आली, खुश आहेत, समाधानी आहेत, नक्की चांगलं जगतात ते. थोडासा बँक बॅलन्सही आहे, गाडी आहे, घोडा आहे, सगळे यशस्वी माणसासाठी जे काय लागते ते सगळे. पण तिथंच थांबायचं आहे का? किती जगभर मार्केट ओपन झालं. आपण तो काळ बघितला 20-25 वर्ष आधी, की फोनचं सुद्धा कौतुक होतं आपल्याला. अरे त्याच्या घरी फोन आहे. गाडी 15-20 वर्षांनी यायची. आपल्या जे 40च्या लोक पुढे त्यांना माहिती आहे. आता किती जग सोपं झालंय. अमेरिकेतल्या माणसाला फोन करतो का चौकातल्या माणसाला फोन करतोय कळत नाही. त्यांची रिक्वायरमेंट पूर्ण होतीये. तुम्ही जिथे टेंडर भरताय, तुम्ही ज्याला रेट देताय, तिथनं रशियाचा पण माणूस टेंडर देतो, अमेरिकेचा सुद्धा देतोय. आणि याच्या पुढे तर स्पर्धा लहान लहान व्यवसाय सुद्धा येणार आहे. आपण त्याला तयार आहे का? आपली हिंमत आहे का आपण जाऊन त्यांचा आता क्रॅक करू शकू? एकदम मजेचं बघू काय होतंय. टार्गेट खूप लहानपणी ऐकलंय ना, ही विल फेल टू प्लान, प्लान टू फेल. ऐकले आपण सगळ्यांनी, सगळ्या गोष्टी ऐकल्यात. पहिली दुसरी पासून सांगितल्या जातात. मी ठरवलं होतं बरं का, म्हणजे मी काय खूप मोठ्या यशस्वी वगैरे काही उद्योजक तशातला काही भाग नाही, पण मी आता जे करतोय ते 10 वर्षांनंतर जर मी केलं तर मी चांगला दिसेल का माझ्या बॉडीला, माझ्या शरीराला? काय ते शोभेल का? मी त्यात एनर्जी, आता जेवढी एनर्जी टाकतोय ती पुढे टाकू शकेल का? मी 2 वर्ष आधी धंदा स्विच केला, अतिशय चांगला चालणारा धंदा मी स्विच केला, कारण मला माहिती होतं की आताचा जो माझा बिझनेस आहे तो मी पळतोय म्हणून आहे. ज्या दिवशी मी पळणं थांबीन, व्यवसाय थांबेल. आपण असा व्यवसाय करायचा की जिथं न पळता करता येईल.
आहे का शक्य? आहे शक्य. थोडा विचार केला, त्याला लागणाऱ्या ठरवलं आणि नेमका कधी आलो म्हटलं तर सांगता नाही आला नेमका कधी आलो, कारण हळूहळू हळूहळू स्विच झालो. पण झालं, शक्य आहे. खूप सोपं आहे आयुष्य जगायचं. तुम्ही जर चांगल्या लोकांशी संपर्कात राहिला तर लगेच लक्षात येतं खूप सोपं आहे आयुष्यात यशस्वी होणं सुद्धा कदाचित, कारण गणित तर लागणार त्याला. आणि वेळ आपण कोणत्या गोष्टीसाठी कुठं वेळ देतोय. मी आता माझं ते वाक्य व्यवस्थित आतल्यात शोधत होतो. आयदर सबऑर्डिनेट युअर लाईक्स ऑर डिसलाईक्स फॉर द पर्पज ऑफ युअर लाईफ, और आयदर सबऑर्डिनेट पर्पज ऑफ युअर लाईफ फॉर युअर लाईक्स अँड डिसलाईक्स. मित्रांबरोबर गप्पा मारायला नेहमी आवडतं, प्रत्येकाला आवडतं, आवडलंच पाहिजे. तो एक रोजच्या जीवनातला भाग आहे. पण तो किती वेळ अँड ॲट विच कॉस्ट? ॲट विच कॉस्ट? आणि स्पीड कामाचं मी खूप खूप बघितलं. म्हणजे मी तर म्हणतो सगळ्यांनी 99% लोक मला अशीच मिळाली, त्यांनी भेटली. एक फोन कर म्हणलं, हो करते, हो करतो. करते काय, घे फोन उचल, झालं एका मिनिटात विषय संपतो. नाही सर दुपारी करते, नाही सर. माझ्याकडचं स्टाफ टर्नओव्हर खूप मोठा आहे बरं का. माझ्याकडचा स्टाफ ॲव्हरेज 6 महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही, कारण मी फोन कर म्हणतो तर मला तो फोन केलेलाच लागतो. तो धंदा देतोय, तो तुमच्या बँकेचे हप्ते भरणार आहे, तो तुमच्या मुलांचं शाळा कॉलेज करणार आहे, तो तुम्हाला गाडी घेऊन देणार आहे, तो तुमच्या गाडीचे हप्ते भरणार आहेत. जो तुम्हाला फोन करतो, तुम्हाला फक्त त्याला फोन करून सर्व्हिस द्यायचंय. किती सोपं आहे, किती सोपं आहे. सेवा द्यायची आहे त्याला चांगली. ग्राहक राजा आहे, किती लहानपणी ऐकलंय आपण. सिंपल आहे ना. माझ्या मुलाचे, मी आता इथं बसलो पण माझी ऑफिस चालू आहेत. कोण चालवतंय? माझा कस्टमर चालवतोय. मी गाडी घेतलेली, माझ्या कारचा हप्ता माझा कस्टमर भरतोय. माझी मुलं शाळा शिकली, त्यांचे पैसे माझा कस्टमर भरतोय. आणि आम्ही त्याला ऐकत नाही, आम्ही करत नाही. नको तिथे शिवाजी जागा होतो अंगातला. सेवा द्यावी लागेल ना. म्हणजे मुकेश अंबानीकडनं आपण काही जरी शिकणार आहे का नाही, की तो 4 आण्याची कोथिंबीर सुद्धा विकतो. रिलायन्स मॉलमध्ये 20 पैशाची कोथिंबीर मिळते का नाही मिळत? आणि विमानही बनवतो तो 350 कोटीचं, 800 कोटीचं. सफरचंद विकतो तो. 4 सफरचंद मी रिलायन्स कडनंच घेतो. मग त्याचे पैसे डायरेक्ट इनडायरेक्ट अनिल अंबानी, मुकेश अंबानीच्याच घरात जातात का नाही जात? तुम्ही इथं कॉफी पिता सीसीडीची, त्याचे पैसे तिकडे त्याला मिळतात. मॅकडोनाल्ड इथं तुम्ही एक बर्गर खाल्ला तर कुठे पैसे मिळतात? कुठं गेलंय सायन्स? कुठं लोकांनी प्रगती केली आहे? भारताकडे सगळे उद्योजकांकडे सगळे. आता जी जोशी येणारे जितेंद्र जोशी 20 वर्ष आधी सुरू केलं. आता 12,000 कोटीचं टर्नओव्हर आहे. 850 लोक आहेत. बोलण्यातून येतं, बोलण्यातून सांगतीलच ते. ही माझ्या डोळ्यांपुढे घडलेली उदाहरणं आहेत बरं का. म्हणजे जैन्स आणि मेन सेव्हनीचे आजोबा असं गळ्यावर मांजरपाटचं कापड घेऊन विकायला जायची, ही बघितलेली लोक आज पण आहेत. आज पण आहेत ती लोक, की हो त्याचे आजोबा जैन मध्ये कामाला आहेत. हो हो म्हणे त्यांचे आजोबा यायचे, सांगतात लोक. रांकाचे आजोबा काय करत होते आम्हाला माहिती आहे. शून्यात उभं केलेली लोक आहेत. तुम्हाला ते शून्य फोडता आलं पाहिजे. तुम्ही शून्य फोडूनच जन्म झाले. मी सुरुवातीला सांगितलं. कुठे स्कोप आहे माझ्या व्यवसायाला? मी माझ्या व्यवसायाशी रिलेटेड म्हणजे मी एकदम ड्रास्टिक चेंज वेगळा नको असेल तरी सुद्धा मी काय बदल करू शकतो, आणखी काय नवीन करू शकतो, काय वेगळं करू शकतो, विचार करावा लागेल ना आपल्याला. खूप व्यवसाय असे आहेत की आपल्या आजूबाजूला चालतात. मी रिलायन्सचं नेहमी उदाहरण देतो. धीरुभाई अंबानी वरनं खाली आलेले आहेत बरं का. म्हणजे आधी कंपनी विकत घेतली, मग कंपनीला रॉ मटेरियल लागतं म्हणून ते रॉ मटेरियल विकत घेतलं, कंपनी विकत घेतली, मग ते रॉ मटेरियल बनवणारे अजून काय लागतं, मग अजून ही 4 रॉ मटेरियल बनवायला लागतात मला. मग हे 4 रॉ मटेरियल बनवणाऱ्या कंपनी मी विकत घेतल्या. लक्ष्मी मित्तलनी तसंच केलं. एकही कंपनी नाही स्वतःचा प्लॅन नाही टाकला लक्ष्मी मित्तलनी. रेडीमेड प्लॅन घ्यायचा आधारी. दुसऱ्या दिवशी प्लॅन चालू होतो ना. तुमचं सी युनिट मी विकत घेतलं, मी माझ्या बिझनेस चालवलं, चालू. नंतर नवीन कंपनी घ्या, जागा घ्या, मशिनरी घ्या, बांधा, करा. कशाला 4 वर्ष वाया घालवायची? त्यांचं गणित. पण गणित नक्की आहे, गणित निश्चित आहे. काही वेळा रिपिटेशन होतं, कारण आम्ही हितून बोलतो की दिवाळीचे फराळ विकणारे आपल्या कम्युनिटीमध्ये तर कितीतरी लोक आहेत. दिवाळीच्या फराळच्या वेळेस महासंघाच्या ग्रुपवर कमीत कमी 300 लोक जाहिराती करतात. चकली करंजीचा भाव चितळेपेक्षा जास्त असतो. अरे नाही विकले जाणार, नाही विकले जात. कोणाशी कंपॅरिझन करतोय आपण? कशाची करतो? त्याचे रेट बोल, आपले रेट ठरवायचे. हा माझा रेट आहे, हे माझं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे.
त्याच्यावर मला साधारण 25% मिळायला पाहिजे. फूडमध्ये चांगले पैसे मिळतात, 50% मिळायला पाहिजे. आणि कोणत्याही एजला चांगला बिझनेस होऊ शकतो, बिझनेसमॅन होऊ शकतो. कोणत्याही एजला तुम्ही ट्रान्सफर होऊ शकता, चेंज करू शकता. ही काळ्या दगडावरची वयाचा काही मॅटर नाही. KFCचं उदाहरण तर अख्खं जग देतं. वयाच्या 65 वर्षापर्यंत अक्षरशः भिकारी असलेला माणूस, जसं रस्त्यावर दारूचे गुत्ते असतात आपल्याकडे आपण बघतो देशी दारू विकणारे, तिथंच ते पातेल घेऊन नॉनव्हेज बनवणारी त्याची आई ॲट द एज ऑफ 65 KFC वाला. त्याच्या हयातीत त्याला बघता आलं की अख्ख्या भारतात जगात मिळून 8,000 आउटलेट आहेत. एक तर बिलीफ सिस्टम आपली चेंज करायला लागेल. बिलीफ सिस्टम चेंज करायला लागेल. माझा विश्वासच नाही की मी काही करू शकतो का. बिलीफ्स यू होल्ड इन द बिगिनिंग डिफाईन्स द जर्नी. रोज स्वतः सकाळी वाक्य नाही म्हणू शकत का. मला काल परवा फोन आले होते कोणाचे की कदाचित गर्दी असेल, मला उशीर होईल. मी मागच्याच पण हेच उदाहरण दिलं. 5 वाजताचं एअरपोर्ट असेल तर विमानावर फोन करून सांगाल का गर्दी असेल तर मला उशीर होईल. थांबतं का विमान. थोडं साईडला थांबवा सर, मी येतोय 10 मिनिटं. थिएटरला तुम्हाला कधीतरी उशीर झाला का पिक्चर बघायला. खरंच आठवण करून बघा की मला एकदा तरी पिक्चर बघायला उशीर झाला. 10 मिनिटं आधी पोहोचतो आपण. गर्लफ्रेंडला भेटायचं असेल तर कधीतरी उशीर झालाय का हो. पण जे सगळ्यात कामाचं आहे ना तिथं उशीर करायचा आहे. बिलीव्स यू होल्ड इन द बिगिनिंग डिफाईन्स द जर्नी. ज्यांनी बिलीव्ह केलं होतं मी मोठा होऊ शकतो ते मोठे झाले. ज्यांना शंका होती आयुष्यामध्ये ते कधीच मोठे झालेले नाही. माझं टार्गेट ह्या वर्षी मला एवढा बँक बॅलन्स ठेवायचा किंवा मला 2 वर्षांनी फ्लॅट घ्यायचा, 3 वर्षांनी कार घ्यायची, तर मला किती खाली यावं लागेल, मला काउंट डाऊन करायला लागेल. मग हे मी करणार. बिलीव्स यू होल्ड इन द बिगिनिंग डिफाईन्स द जर्नी. मी बिलीव्ह ठेवणार आधी सगळं माझ्यात की हो मी एवढ्या अँगलनी बरोबर पोहोचणार. मी पोहोचतो. पण मला ॲनालिसिस करावं लागेल. मला मध्ये कुठेतरी स्टॉप घ्यावा लागेल. ट्रॅफिक जाम आहे का, मी ह्या गल्लीतनं जाऊ शकतो का, मी रिव्हर्स मारू का, पलीकडनं जाऊ शकतो का, कार अडकली आहे मी 2 व्हीलरनी रिक्षेनी जाईन का. मला तिथं पोचायचं ना, मला तिथं पोचायचंच आहे. बिलीव्स यू होल्ड इन द बिगिनिंग डिफाईन्स द जर्नी. बिलीफ सिस्टम आपली सगळ्यात पहिली मोठी करावी लागेल. काहीही अशक्य नाहीये. जे तुमचे शेजारी राहत होते त्यांनी जर तुमच्यापेक्षा मोठा फ्लॅट घेतला असेल, जे तुमचे कर्मचारी होते त्यांनी जर तुमच्यापेक्षा मोठे काही केलं असेल. आम्ही तर लहानपणापासून ऐकत आलोय आगे दुकान पीछे मकान, नंतर माझ्या चौकात 4-4 मकान झाले का नाही. किराणा मालाची सगळे दुकानदार 20 वर्ष आधी आगे दुकानातच घर, फक्त बायको मग 4 वर्षानंतर. आधी स्वतः, मग बायकोला आणायची, मग मुलांना आणायचं, मग रूम लहान पडतो म्हणून कुठेतरी रूम भाड्याने घ्यायचा. आज त्यांची तुमच्या चौकात 4-4 फ्लॅट आहेत का नाही. काय एकच कम्युनिटी सगळ्या बिझनेसमध्ये दिसतो सक्सेस झाली. मला आदर आहे त्यांचा, मला प्रचंड अभिमान आहे त्यांचा. सगळीकडं मारवाडी गुजराती सिंधी मध्ये थोडं आचार म्हणून. मग त्यातला असा कोणता धंदा की तुम्हाला शॉपिंग मिळत नाही का उद्यम आधार मिळत नाही. कष्ट नाही करायचे. आम्हाला सकाळी उठून राजकारण करायचंय. मी सुद्धा राजकारणात आहे आणि चांगलं काम करतोय. पण सकाळी उठून 12-1 वाजेपर्यंत मी माझ्या सगळ्या ऑफिसला सांगितले आग लागली तरी सुद्धा मला फोन करायचा नाही. तेवढंच वेळ मी माझ्यासाठी काम करतोय. पुढचं आहे ना सर नंतर उन्हाळक्या करायला वेळ. जो का तुमचा वेळ असेल तो तुमच्यासाठीचा. तिथे लोक आपल्यापैकी पुस्तक वाचतात. ते मला सांगू फुकट नॉलेज देतात. लोक फक्त पुढची पिढी चांगली करावी म्हणून लोक किती कष्ट घेतात ते स्वतःहून. काय त्यांचा फायदा आहे. लहानपणी एक कॅसेट राधा ही बावरी गाणं ऐकायचं असेल तर अख्खी त्या 6 गाण्यांची कॅसेट घ्यावी लागायची. परत मागे जा, परत पुढे जा, ठरर करा, फॉरवर्ड करा, रिव्हर्स करा, तेव्हा ते एक गाणं ऐकायला मिळायचं. आता किती सोपं झालं. काही कष्ट न करता फुकट ऐकायला मिळतं ते गाणं. युट्यूबला जा बघा. कोणीतरी युट्यूबचा शोध लावला की जग चांगलं व्हावं. कुणीतरी फेसबुकचा शोध लावला की इथल्या बसलेल्या माणसाला तिकडचं पण सगळं नॉलेज मिळावं. आपण त्याचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी करतोय. मी टोमॅटो सूप बनवलं, घरी टाकलं फेसबुकला. अरे ते बिघडले टोमॅटो सूप, त्यालाही कळलं नाही. फोटोमध्ये काय कळणार बिघडले. तो एकदम हा वाव लवली, हा पण असा का खुश होतो तसं काय. बस जगाचा सगळ्यात भारी टोमॅटो सूप पहिल्यांदा त्यांनीच बनवलंय.
कुठं सोशल मीडिया वापरतोय आपण? मी नाहीच आहे सोशल मीडियावर, जस्ट एक उदाहरण देतो तुम्हाला. म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं की मला काहीतरी खूप अर्जंट काम आठवतं म्हणून मी मोबाईल चालू करतो, बंद केलेला मोबाईल रात्री 10 वाजता चालू करतो. माझे फेसबुकला किंवा काहीतरी भलतीच एक लिंक येते, मी ती लिंक घेतो, मी त्या लिंक मला कुठेतरी दुसरीकडे नेते, मी ती लिंक तिसरीकडे मला जगभर फिरवते. माझं राहिलेलं काम बोंबलतं. मी 10 वाजता झोपायच्या तयारीत असलो तर 11:30 वाजता झोपतो डोक्याचा कचरा करून, आणि मुख्य काम राहिलं तर राहिलंच. जगात सगळं सायन्स आलं बरं का. म्हणजे माणूस चंद्रावर सुद्धा असं खेळत खेळत पोचला. परवाची ती बाई कल्पना चावलाच ना, नाही काय नाव, सुनीता विलियम, 8 दिवसांसाठी गेलेले, 9 महिन्यांनी आले होतो. काय त्या बाईचं झील पॉवर असवलं तिकडं दोघांनी. 8 दिवसासाठी जाऊन 9 महिने 9 दिवसांनी यायचं. काय अंतरिक्ष शक्ती असेल, काय मानसिक ताकद असेल. पण हे घडवलं ना, आणि किती सहज आली त्यांनी, किती ऍक्सेप्ट केलं लवकर. आल्यावर किती हसत खेळत चेहरा होता. तिथून मग तिथे कधी कॉमेंट होते, आपली पहिली कॉमेंट येतेच असते, यांना अकलच नाही, अक्कल सगळी मलाच. टार्गेट ठेवावं लागेल. टार्गेटचा अर्थ असतोय फायनान्शियल चालू होते एप्रिल पासून. खूप सोपं आहे बरं का, अजिबात अवघड नाही. मला वर्षाखेरी एवढं पोचायचंच आहे. मग मला एवढे स्विमिंग पूल बांधायचेच आहेत. नितीनजी तुम्ही समोर आला, तुमचा व्यवसाय सांगितला, अजून कोणाचा तरी, मी आणखी काही करतोय. मला 10,000 स्क्वेअर फुटाचं काम वर्षाला करायचंच आहे. 100 कोटी रुपये होतात. पण मला एवढं करण्यासाठी मग मी महिन्याला काय करू शकेल? महिन्याला जर मला 100 किलो काहीतरी एक प्रोडक्ट करायचं असं समजा, ते महिन्याला किती करू शकेल? साधारण 9 किलो. मग त्यासाठी मला रोज किती करू शकेल? साधारण एवढं. मग तो करणारा स्टाफ, माणसं, आणि मी स्वतः काही करणार आहे का नाही सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये, का मी फक्त उंट्यावरनं शेळ्या हाकणार. आपण नको तिथे वेळ खूप वाया घालवतो, निगेटिव्ह गोष्टींना खूप वाया घालवतो. आम्ही काही कंपनीची कामं करतो तिथं आम्ही सांगतो की माणूस आलाय ना त्याच्यासाठी एका शब्दातच, आणि जो माणूस गेला त्याच्यावर 1 तास, तुला माहितीये का त्यांनी सोडलं. अरे सोडलं मरू दे ना त्याला. जो नवीन आलाय त्याचं कौतुक करा, त्याचं अप्रिशिएट करा. माझ्या कंपनीत 4 लोक वाढलीत. मी मध्यंतरी आमचे आता अमेरिकेला आहेत लोवडेकर मॅडम म्हणून आहेत, त्यांच्याशी असंच रस्त्यात गप्पा मारत होतो मागच्या वर्षी, आणि शेजारने कार गेली. त्यांनी एकदम सर एक नवीन कार बघा, ते नवीन मॉडेल आणि गेलं. म्हटलं मॅडम काय घेणार आहे? नाही हो सर, पण काहीतरी नवीन आलंय. किती उत्साह आहे. मी ज्या जगात राहतोय तिथं काहीतरी नवीन आलंय, चांगलं आलंय. आणि महत्वाचं असं आहे की जर कंपनी नवीन कार काढते 20 लाखाची, म्हणजे कंपनीला माहितीये की इथं मार्केट आहे. 20 लाखाची कार घेणं म्हणजे मार्केट आहे, धंदा आहे, लोक आहेत इथं 20 लाखाची घेणारी. किंवा कंपनी माझी गाडी सर्वाय होईसपर्यंत वर्षभरात एवढी लोक वाढतील, त्यांचं टार्गेट आहे ना. मी ती घेत नाहीये, मी ती घेऊ शकत नाहीये, माझं ते काहीतरी कमीपणा आहे ना. त्यामुळे एप्रिल पासून आपण टार्गेट करू, आयुष्याचं टार्गेट करू, व्यवसायाचं टार्गेट करू. जे कंपनी सर्व्हिसला असतील कुठेतरी सर्व्हिसचं टार्गेट करा. प्रमोशन पाहिजे नाही. इन हाऊस प्रमोशन हा खूप कमी ठिकाणी होतं. तुम्हाला बाहेर जावंच लागतं प्रमोशन घेण्यासाठी. पण ते प्रमोशन घेण्यासाठी बाहेर जात असताना तुम्हाला ह्या कंपनीत तयार व्हावं लागेल. कंपनी खर्च करणार आहे, कंपनीचा वेळ आहे, कंपनी पैसे पण देते तुम्हाला. बरं विचार, लोक एक्झाम्पल काय देतात माहितीये ना, आता काय करत असतील, टाटाचं झोपले असतील, मी पण झोपतो. अरे गाढवा, कंपनी लहान असताना त्या कंपनीच्या लोकांनी काय केले ते आपण लहान असताना करायचंय ना. ते माझ्या लेवल असताना ते दुपारी झोपले होते का? नाही. ते माझ्या लेवल असताना कंटाळा आळस करत होते का? नाही. ते माझ्या लेवल असताना कष्ट प्रचंड मेहनत घेत होते का? घेत होते. त्यांनी रिस्क घेतली का? त्यांनी रिस्क घेतली. मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तो आता मस्त कुठेतरी फिरतोय म्हणून मी फिरायला जायचं नाही. लक्षात घ्या, तुम्ही काश्मीरला गेला, तुम्ही सिमलाला गेला, तुम्ही बालीला नाही गेला तर काही त्या बालीला काश्मीरला फरक पडत नाही. तुम्हालाही काही फरक पडत नाही. सकाळी उठून तुम्हाला शेवटी रोजचं जे करायचंय तेच करायचंय. आता तुमचे फंड्स, तुमची एनर्जी तिथं लावा. आता तिथं लावा. लोक काय म्हणतात, पूर्ण दुर्लक्ष करा. आणि सगळ्यात महत्वाचं, मनात एकही निगेटिव्ह विचार येऊ देऊ नका. फक्त सहज स्वतःला चेक करून बघावं. एखाद्या माणसाविषयी तुम्हाला आजपर्यंत कोणीतरी दुखवलंय, कोणाला तरी त्रास दिला, तुम्ही
तुम्हाला कोणीतरी दिला असं समजू आपण, तो त्याच्या मूर्खपणामुळे दिलाय. तुम्ही दुखावला गेलाय कोणामुळे तरी, तो त्याच्या गाढवपणामुळे दुखावला गेलाय, त्याच्या चुकीमुळे दुखावला गेलाय. तो आता झोपलाय निवांत, दारू पिऊन पडला असेल समजा, आणि तुम्ही तुमचं रक्त जाळताय. तो मला असंच बोलला, तो मला तसंच बोलला, तिने माझ्याकडे बघितलंच नाही. माणसाचा जन्म आणि माणसाचं थिंकिंग हे फॉर साठी झाले, अगेन्स्ट साठी नाही. तुमचा प्रत्येक विचार फॉर अनुकूलतेसाठी गेला पाहिजे, अगेन्स्ट साठी जायला नको. ज्या दिवशी तुमच्या मनात तुमच्या संपर्कातली कोणतीही व्यक्ती, कोणतीही संस्था कशाविषयी जेव्हा निगेटिव्ह विचार येईल, अगेन्स्ट विचार येईल, पॉवर ऑफ एनर्जी थांबणार थांबणार आणि थांबणार. अनुभव करून बघा. तो माणूस तुमचा कधी ताबा घेतो तुम्हाला कळत पण नाही हो. तुम्ही रात्री झोप मोड करताय, त्याच्यामुळे रात्री झोपल्या नाही. तू दगड आहेस, तो झोपलाय मस्त निवांत. कोळून प्यावं लागेल. यश हे कोळूनच प्यावं लागेल. आणि मागच्या वेळेस सुद्धा मी सांगितलं होतं, यश हे संसर्गजन्य आहे, अपयश हे संसर्गजन्य. तुम्ही अपयशी माणसं शेजारी बसा, चल चहा पिऊन येऊ. तो चहा प्यायला 2 तास लावतो, चहा पितो, सिगरेट पितो, परत चहा पितो. यश मात्र संसर्गजन्य. यश तुम्हाला घ्यावं लागेल, अचीव करावं लागेल. अपयश सहज मिळेल, जा बाहेर, अपयश मिळेल तुम्हाला. 8 दिवस तुम्ही मोबाईल बंद करा, झोपा. तुम्ही पुढचे 6 महिने मागे जाता का नाही बघा. वी आर हिअर टू अचीव समथिंग, वी आर हिअर टू क्रिएट समथिंग. काहीतरी चांगलं घडावं म्हणून तर आपल्याला इथं पाठवलंय. काहीतरी चांगलं करू शकतो म्हणून तर आपल्याला सगळं व्यवस्थित दिलंय परमेश्वराने. वापर करत नाही, बिलकुल वापर नाही करायचा, आणि दोष परत त्याला द्यायचे. मला वाटतं थांबू. एप्रिल पासून मी प्रत्येकावर मनापासून प्रेम करीन. लव ऑल द टाइम्स. तो माझ्याशी कसा वागलाय, तो माझ्याशी कसा बोललाय, तिने मला परवा डोळे असंच बघितलं, नको. इन्स्पाइट ऑफ ऑल थिंग्स आय विल लव हिम और लव हर. लव ऑल द टाइम्स. यश माझ्याकडे चालत येईल. मला वेळेचं गणित पाहिजे ना. प्रत्येकाला आवडणार गप्पा मारायला पिक्चरला, जसं मी सांगितलं. पण ते किती वेळ, अगदी घड्याळ लावून उठा कंपनीत. काही लोक बोलत नाही, लोकांना काही देणं घेणं नसतं. मी अनुभव घेतलाय माझ्यावरनं. 3 तास गप्पा चालू द्या, मी 20 मिनिटांनी निघतो. फार तर दिवी शाणा म्हणतील, म्हणू द्या. पण ते आतून जळत असतात, कारण त्यांना त्यानंतर काम नसतं. तुमच्याकडे काम आहेत 20 मिनिटांनंतर. लोक शिकतील तुमच्याकडनं. अलाइनमेंटचा उद्देशच आहे फक्त, की जे काय कळलंय, जे काय अनुभवलंय, जे काय पाहिलंय ते लोकांपर्यंत आणावं. अलाइनमेंटचे बॅचेस महिन्यात एकदा होते. थोडंसं चेंज पण केलं, तर महिन्याला एक उद्योजक पण आपण बोलवतो, यशस्वी माणूस म्हणून. उद्योजकपेक्षा कदाचित पुढे कंपनीचे पण लोक येतील काही. वेळ पाळा. आम्ही 5 वाजताच कार्यक्रम चालू करतो, आणि तो त्याच्यासाठी नाही की तुम्ही उशिरा आलाय तुमचं नुकसान होतंय. तुम्ही 20 मिनिटात असं तरी काय मोठे घोडे मारले, तो जे उशिरा आले त्यांना सहज प्रेमाने आणि आदराने सांगतो. पर्सनली काय घ्यायचं कारण नाही. ही तुमची स्वतःची कमिटमेंट होती ना, आज मला 5 वाजता जायचंय. तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्या कमिटमेंटवर खेळत असतो. सबकॉन्शियस माइंड हा तुमचा गुलाम आहे, तुमचा नोकर आहे, तो तुमचा हनुमान आहे. तुम्ही राम आहात. त्याच्यावर अख्खा माझा एक सेशन होईलच कधी ना कधी, की हाऊ डज इट वर्क. तुम्ही जेव्हा स्वतः सकाळी 6:30चा अलार्म देता आणि भीक मागितल्यासारखा परत तो स्नूज करता, परत 6:45ला स्नूज करता, 7 वाजता स्नूज करता, तुमचा सबकॉन्शियस माइंड ते गृहीत धरतो की माझ्या मालकाला स्वतःची केलेली कमिटमेंट आवडत नाही. मग जेव्हा तुम्ही सांगता मी उद्या 11 वाजता तिथं येतो, तुम्ही तिथं पोहोचतच नाही, कारण त्यांनी ते करवलेलं असतं. तुमची आर्थिक गणित बिघडतो, कारण त्याची माहिती आहे त्याला की तुम्ही कमिटमेंट केली ना, मी महिन्याला 2 लाख कमवणार नाही, कमवणार. माझ्या मालकाला माझ्याशी केलेली कमिटमेंट आवडत नाही. मग तो मालकाला जे आवडतं ते करतो, तो तुमची गणित फेल करतो. बघा यशस्वी होतात का नाही आयुष्यात अशी गणित लोक तुम्हाला. दिसेल तुम्हाला प्रत्येक पावलं बोलून. धंदाच नाही हो. अरे मी जो धंदा करतोय ना, त्या धंद्यामध्ये शेकडो लोक येताना दिसतात ते ना. मी आता उदाहरण दिलं, 20 लाखाची गाडी आजही बनते ना. पण तुम्हाला कशी सगळ्या धंद्यात मंदी येते मला कळतच नाही. मी जो धंदा करतोय, मी ज्या कोणत्या व्यवसायात, त्या शेकडो लोक त्याच्या माझ्यापेक्षा हजारो पटीने जास्त विक्री करतात आहे त्या सगळ्यांचं मिळून. मग त्यातलं मला काही घेता येणार नाही का?
मला काही घ्यायचंच नाहीये, मला फक्त लोकांवर दोषारोप करायचे. येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आपण दर महिन्याला भेटणारच आहोत. काही अडचणी आली, काही शंका असेल, नक्कीच विचारू आपण. आपण एकमेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. एक वेगळं जग तयार करायचं. मी असं म्हणतो थोडंसं लांबलं पण आहे, पण वेळेतच आहे तरी सुद्धा, की यातली खुर्ची जे तुम्ही सगळ्या खुर्चीवर बसला ना, ती खुर्ची जर खराब असती, घाण असते, तुम्ही त्या खुर्चीवर बसला नसता. बरोबर आहे? तुम्ही शेजारचे बसला असता, मागच्या बसले असता. मग आपण जिथे या जगात राहतो ते जग नको का चांगलं करायला? आपल्या पिढ्यानपिढ्या तिथं राहणार. आपण या खुर्चीवर तो 2च तास आहोत. मग जग सुंदर करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. 10 लोकांच्या आयुष्यात बदल करू, एक माणसाच्या तर आयुष्यात बदल करू, तो एक माणूस पुढे आणखी कोणाच्या एकाच्या आयुष्यात बदल करेल. ज्योत से ज्योत जलाएंगे. करू. आपण या जगात येऊन गेलो आहोत. आपण इथं राहिलोय आणि नंतर इथून गेलोय कधीतरी. हा इम्पॅक्ट तयार करण्याचं काम परमेश्वराने फक्त माणसाला दिलंय. डायनोसॉर येऊन गेले, कोविडचा जो बॅक्टेरिया येऊन गेला, व्हायरस, त्याची नावगाव कोणालाही माहीत नाहीये. पण माणूस येऊन गेला तर कळतं. ते करायचं का रोज भारतामध्ये लाख लोक मरतात कमीत कमी, त्या लाख लोकांसारखं मरायचं. आपण ठरवायचंय. टार्गेट्स एप्रिलपासून तू जागेचं टार्गेट ठेवू. मी एवढा टर्नओव्हर करणारे जागू ठेवू. माझं एवढं मार्जिन आहे, मला त्याची एवढं करावं लागेल ठेवू आपण, आणि पुढे जाऊ. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा.